तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताबाई की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, सद्गुरु जनार्दन महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की हर हर पंढरीनाथ भगवान की। आता बसलेले भक्त बसून बसून जय म्हणा, याचा थोडा गेन वाढवा। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, सियावर रामचंद्र की। असं कीर्तन माझ्याकडून जय तुमच्याकडे। ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ, नाव धड करा सहस्त्र नामाची, जे भव सिंधू सिंह थडी पावे, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ, तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणी, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ। मला थोडा अजून बेस द्या आणि थोडा आवाज वाढवायचा, स्वर थोडा लावून ठेवा बारीक। समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम, जगननिहित पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदधवलहासम विठ्ठलम चिंतयामि, दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा, अलौकिक लीला किती आठवावे, श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही, अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबुज तेजस्फुर्तक प्रदेशम, विधिंद्रादिदेव सदा स्तूयमानम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मनोजवं मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुत्य मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजन जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग, जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, पाचव्या वेदाचे निर्माते, सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण, वारकरी संप्रदायाची अस्मिता, संत तुकाराम महाराजांचा चारचरणाचा, भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या नामस्मरणाचं महत्व सांगणारा आजचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी करावा लागणारा अट्टहास शिकवतायत। आयुष्याच्या शेवटच्या क्षणी का होईना आपल्याला शेवटचा हिशोब आपला आपण पाहावा लागतो। महिन्याच्या शेवटी आपला हिशोब आपण करतो, वर्षाच्या शेवटी आपला हिशोब आपण करतो, दिवसाच्या शेवटी जसा आपला हिशोब आपण करतो ना, तसं आयुष्यात मृत्यूच्या शेवटी आपला हिशोब आपल्याला करावा लागतो। काय मिळवलं आणि काय गमावलं हे जेव्हा कधी पाहण्याची वेळ येईल,
तेव्हा मला असं वाटतं आजचा अभंग अत्यंतिक महत्वाचा आहे. बाकीचे सगळे अभंग तुमचे पाठ असावेत हा माझा आग्रह आहे, पण आजचा अभंग तुमचा तोंडपाठ असलाच पाहिजे हा तुकोबरायांचा अट्टहास आहे. आजचा अभंग तुकोबरायांचा म्हणजे आरशासारखा आहे. आपण घरात जावं, आरशामध्ये पाहावं. आरसा सत्य सांगतो. आपण जसे दिसतो तसेच दाखवतो. 20 वर्षाच्या पोराला आरसा कधीही दाखवत नाही की तुम्ही 40 वर्षाचे आहात. 40 वर्षाच्या माणसाला आरसा कधी दाखवत नाही की तुम्ही 20 वर्षाचे आहात. 50च्या माणसाला आरसा कधी दाखवत नाही तुम्ही 80चे आहात. 80च्या माणसाला आरसा कधी दाखवत नाही तुम्ही 50चे आहात. आरसा नेहमी सत्य सांगतो. लबाड दाखवायला आणि चुकीचं दाखवायला, आपण आहोत असे न दाखवता दुसरं काहीतरी दाखवायला, ते थोडी ना जिबली आर्ट आहे. आता सध्या वेळ लागलं पोरांना सर्वायला. आपला फोटो पुढे ठेवायचा, दुसरा फोटो लगेचच 2 मिनिटात .com टाकलं की पुढे येतो. आजचा अभंग हा आरशाच्या दर्जाचा आहे. आरशात पाहावं, आरशाकडे एकटक पाहावं. जशी सावली कधी साथ सोडत नाही तसा आरसा लबाड बोलत नाही. आमच्या इकडचे आरसे तर नेहमी खरे बोलतात. तुमच्या इकडचे आरसे लबाड बोलतात ना? तुमच्या गावात असा आहे का एखादा आरसा जो खोटं बोलतो? असा आहे. आरसा कधी असत्य बोलत नाही, आरसा कधी चुकीचं वागत नाही, आरसा कधी लबाडी करत नाही. म्हणून तर आरसा जैसा तैसा दाबी आरसा नंद कैसे पालटे, नंद कैसा पालटे, नंद कैसा पालटे. जैसा तैसा दाबी आरसा नंद कैसा पालटे, नंद कैसा पालटे, नंद कैसा पालटे. जैसा तैसा दाबी आरसा नंद कैसा आमच्याकडे बरेच आरसे ते चांगला दाखवतात, आहे असं दाखवतात चेहरा. असू द्या, काही आरसे लबाडी असतात. काही आरसे आपण काळे असताना गोरे दाखवतात, काही आरसे आपण गोरे असताना काळे दाखवतात. तुम्ही लावता फिल्टर, तुमच्याकडे आहे ना, फाउंडेशन लावलं जातं, मग फिल्टर लावला जातो, मग स्नॅपचॅट मध्ये फोटो टाकले जातात, इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या अपलोड केल्या जातात. आरसा काळ्याला गोरं करेल. पण मी विचारतो तुम्हाला, असं एखादा आरसा आहे का की नकट्या माणसाचं नाक धारदार करतो? असा एखादा आरसा आहे का? माणसाचं नाक धारदार असावं, असं ओंकार महाराजासारखं, कैलास महाराजासारखं, प्रसाद दादासारखं नाक धारदार असावं. माझ्यासारखं नाक धारदार असावं, फक्त नाकाला धार नसावी. नाक धारदार असलं तरी चालतं, पण नाकातली धार कुणालाही आवडत नाही. नाकाला धार असूच नाही आणि तिनं जेवायला वाढताना तर अजिबात असू नये. असं आहे. आरसा शक्यतो नेहमी खरं बोलतो, जसं आहे तसं दाखवतो. म्हणून आरसा लोकाला आवडत नाही. तुमच्या गावात असा एखादा आरसा असेल ना, तुझं चुकतंय म्हणत असेल, आरसा लोकाला आवडत नाही. कधी कधी आरसा घरातही असतो. सुनबाई, माणसं मोजत जा, मग भाकऱ्या टाकत जा, तुझ्या पाया पडते. सुनबाईला सासू नावाचा आरसा आवडत नाही. ए पोरे, अगं मोठी झाली तू बेटा, अभ्यास कर, बापाचं नाव मोठं कर. म्हणून तर पोरीला बाप नावाचा आरसा आवडत नाही. अगं ऐकलंस का दिदा, पळून जाणं आपली काय संस्कृती आहे राजा? तुझ्या बापाने इज्जत कमवली, खानदानात आपल्या कुणी असं वागलं नाही. ऐक बेटा, तुझा बाप जिथं तुझं लग्न करून देईल ना, तिथं नांदलं पाहिजे. तू हे पाऊल उचलते तर चुकीचं आहे. असं वागणारी माय आरसाच असते. लेकीला ती आवडत नाही. एखादा महाराजही असतो, तो म्हणतो असं वागायचं नाही, असं वागायचं, तसं वागायचं नाही, असं वागायचं. असे आरसे शक्यतो लोकाला आवडत नाही. पण पूर्वी काय होतं, गावात एखादा आरसा असायचा, वाड्यात एखादा आरसा असायचा. आता प्रत्येक बेडरूम पुढं आरसा आहे, बाथरूम पुढं आरसा आहे. गावागावात सगळे आरसे सुन राहिले हो. नियोजन करायला जर बसले ना, एकमेकाच्या अंगावर धावधावून जातात. मग ते सप्त्याचं असलं काय आणि यात्रेचं असलं काय, हे मी आरशाचं बोलतो. गावात श्रीरामनगरचं भजनी मंडळ आणायचं ठरलं काय, नाहीतर नारायणगावचं भजनी मंडळ आणायचं ठरलं काय, आरशे धावधाव जातात. मी आरशाचं सांगतो. पण तुकोबरायांचा अभंग हा आरशाच्या दर्जाचा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. आजचा अभंग आरशाच्या दर्जाचा. गेल्या 68 वर्षांपासून सुरू असणारा हा नाम सप्ताह
आणि अखंड हरिनाम सप्ताहातील आजची बरोबर 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ज्यांच्यामुळे आली, परमादरणीय परमश्रद्धेय हा नाम सप्ताह ज्यांच्या कृपेनं कृपांकित आहे, प्रातस्मरणीय गुरुवर्य आणि ज्यांचं वैभव आपल्या श्रीरामनगर पुरतं मर्यादित नसून उभ्या महाराष्ट्रापुरतही मर्यादित आहे. जगाचा बाप ज्याला श्रीराम म्हणतात, ज्याला देव म्हणतात, ज्याला पांडुरंग म्हणतात, जो विष्णूचा अवतार आहे, त्या पांडुरंगानं, त्या श्रीरामानं ज्यांच्या समोर बसावं आणि ज्यांच्याशी भरभरून बोलावं ते सद्गुरु संत म्हणजे जनार्दन गुरुजी महाराज. महाराजांच्या कृपेनं हा नाम सप्ताह सुरू आहे. महाराजांच्या कृपेनं तुमचा राम तुमच्या गावात आहे. जनार्दन महाराजांनी रामाशी बोलावं, जनार्दन महाराजांनी रामाला खायला घालावं, जनार्दन महाराजांनी म्हणावं, का रे नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य खातोले का, मी काय केलं? गुरुजींनी त्याला जेवायला घालावं असा महिमा जनार्दन स्वामींचा आहे. आणि जनार्दन महाराजांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेला हा नाम सप्ताह, त्यामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय श्री गुरु संपत बुवा, श्री गुरु भानुदास बुवा आणि परमादरणीय परमश्रद्धेय श्री गुरु, मला वाटतं अजून एक नाव राहिलं माझ्याकडून, गुरुवर्य गणपत बुवांच्या मार्गदर्शनानं हा नामसप्ताह तेव्हा सुरू झाला. आता नामसप्ताह 68व्या वर्षात आला. गणपत बुवा, संपत बुवा यांनी हे रोपटं लावलं आणि आता हे रोपटं मोठं झालं, हे इथपर्यंत आलं. ज्यांच्या आता मार्गदर्शनानं हा नामसप्ताह सुंदर सुरू आहे. परमादरणीय परमश्रद्धेय या गावचं वैभव आणि महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, आम्ही ओठानं बोलावं त्यांनी बोटानं बोलावं. आपल्या गावचं नाव साता समुद्राच्या पलीकडे ज्यांनी नेलं ते हरिभक्तपरायण श्री प्रसाद महाराज वावळ, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. असं आहे, आपल्या गावातला मुलगा एवढ्या मोठ्या ताकदीने पुढे जातो तर गावाचंही पाठबळ त्याला असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की तुमचं गाव त्यांना फुलाप्रमाणे सांभाळते, त्यांची सुद्धा तुमच्यावरती श्रद्धा आहे, तुमचंही त्यांच्यावर प्रेम आहे. महाराजांनी मला मागच्याच वर्षी विचारलं होतं, महाराज तुम्हाला आमच्या गावात यावं लागेल. अण्णाही मागच्या वर्षी म्हणाले होते, पण नाईलाज झाला. दुर्दैवानं मागच्या वर्षी मला येता आलं नाही. या वर्षी त्यांचा फोन आला, महाराज तुमचा कुठला दिवस घालायचा? मी त्यांना ठरल्याप्रमाणे सांगितलं, 3रा आणि 10वा सोडून कुठलाही घाला. त्यांनी 5वा दिवस घातला. अत्यंत गोड नियोजन, दृष्ट लागेल असा मंडप, सुंदर साऊंड सिस्टम आमच्या पडवळ भाऊंची, अत्यंत गोड त्यांचा स्वभाव आहे. माणसंही इतक्या ताकदीनं आली. आज तेच कीर्तन आलेत की ज्यांना प्रभू रामचंद्रानं बोलावलेलं आहे. आज पाऊस झाला म्हणून बरेच माणसं आले नाहीत, पण तेच आलेत ज्यांचं संप्रदायावरती प्रेम आहे, ज्यांची संप्रदायावरती निष्ठा आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी दंडवत आहे. परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण श्री पुरुषोत्तम महाराज याच गावचं वैभव आहेत. विशेष म्हणजे प्रभू रामचंद्राची, पांडुरंगाची, जनार्दन महाराजांची मोठ्या श्रद्धेनं ते सेवा करतात आणि या सेवेचं फळ म्हणून आजचा हा नामसप्ताह मोठ्या ताकदीने उभा आहे. मी त्यांना मगाशी विचारलं की एवढी सुंदर पूजा कोण करतं? ते म्हणाले नाहीत मी पूजा करतो. पुरुषोत्तम महाराज म्हणाले मी पूजा करत नाही महाराज, जगाचा बाप प्रभू रामचंद्र माझ्याकडून अविरतपणानं पूजा करून घेतो. ही पिढीजातपणानं पूजा करणं काय सोपं आहे? आपल्याला घरातले देव पूजणं होत नाही. महाराज लोकांच्या घरातली देवपूजा महाराज लोकांकडे नसते. त्यांच्या बायकोनं उक्त घेतलेलं असतं 11:30च्या पुढं, तिला आवरत नाही ना. ते सरळ सांगतात आमच्या घरातले देव ना ते गृहमंत्र्याकडे असतात. पण महाराजांचे आभार आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय श्री पुरुषोत्तम महाराज, त्यांचा संपूर्ण परिवार, प्रसाद महाराज त्यांचा संपूर्ण परिवार, ज्यांचा आजच्या कीर्तनाचं सौजन्य, परमादरणीय परमश्रद्धेय या गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शहाजी काका पवार, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय श्रीकांत दादा बांडे पाटील, अर्थात ते हवालदार आहेत आणि त्यामुळे मला घाबरायची अजिबात गरज नाही. या दोघांचंही सौजन्य मला आहे. साक्षात पवारांचं सौजन्य असल्यावर मी का घाबरावं? त्यामुळं पवार माझ्या पाठीमागं आहेत, त्यांचा संपूर्ण परिवार आहे. विशेष म्हणजे ज्यांचं गोड गायन आपण ऐकताय, महाराष्ट्राला लाभलेला दागिना आणि वारकरी संप्रदायातला आता सध्या असणारा मेरुमणी म्हणजे हरिभक्तपरायण श्री ओंकारजी महाराज जगताप आणि आदरणीय हरिभक्तपरायण कैलासजी महाराज पवार, एकदा मनापासून टाळ्या वाजवाया, जोडगोळी करतात. सहज एखाद्याच्या हृदयामध्ये घर करावं असे हे दोघे जण माझे बंधू आहेत. खरं तर एकच बंधू आहेत आणि दुसरे मेहुणे आहेत. असा संपूर्ण परिवार आहे. पाठीमागं संस्थेचे विद्यार्थी आहेत, दोनही चोपदार आहेत. महाराज पलीकडे उभा आहेत, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. श्री हरिभक्तपरायण सर्वच महाराज मंडळींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि माझ्या निवडलेल्या अभंगाकडे मला वळायचंय. वरवे गावची सुद्धा मंडळी आलेली आहेत. आमच्या अक्षय दादा, बांदल परिवार,
त्यांचा संपूर्ण परिवार आहे. अशा सर्वांचं माझ्यावरती प्रेम आहे. माझी तुम्हा सर्वांवरती श्रद्धा आहे. फक्त थोडा पाठीचा कानात ताट ठेवा. बऱ्याच जणाला वाटत होतं आजचं कीर्तन होतंय का होत नाही, होतंय का होत नाही, होतंय का होत नाही. आधीच नाचता येईना आणि त्यात अंगण वाकडं. न नांदणार निरा 17 विघ्न म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का ते? तिला आधीच तर नांदायचंच नसतं, पण माहेराला येते म्हणते. खरं सांगू का आई, सासू ना माझ्याशी बोलतच नाही ग, माझा नवरा ना माझ्या हातात मोबाईल देतच नाही ग, माझा सासरा ना नीट वागतच नाही ग. आधीच तिला नांदायचं नसतं आणि त्यामध्ये पाऊस आला, मग तर तिला निमित्तच होतं. पण असं काही नाही झालं. दररोज जेवढी उपस्थिती असते त्याच पद्धतीची लाक्षणीय उपस्थिती सुद्धा आहे. तुम्ही चिंता करू नका. वातावरण जरी गार झालेलं असलं तरी कीर्तन अत्यंत देखणं करण्याचा माझा अट्टास राहील. इथं मंडप देखना, मंडपातली लोक देखणी, मृदंगाचारी एवढा सुंदर देखना, विनेकरी तर काय बोलायचं कामच नाही, तो सुद्धा अत्यंत देखना, दोनही चोपदार देखणे. बरं महाराज तरी कुठे हेक नाही, तो सुद्धा बऱ्यापैकी देखना. आता एवढं सगळं देखणं वातावरण आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त आपापल्या टेन्शन मध्ये बाहेर या. काय झालंय माहिती आहे का ओंकार महाराज, ज्याला त्याला आपापलं टेन्शन आहे. एक गुरं राख्या होता, गुरं राखायला गेला, गुरं हरवली, ते टेन्शन मध्येच होतं. मग त्यानं शेतकरी गाठला. शेतकरी दादा आमची गुरं पाहिली का हो? शेतकऱ्याचं त्याच्या बायकोचं भांडण झालं होतं, ते त्याच्या टेन्शन मध्ये होतं. शेतकरी म्हणाले, हे बघ तुझी गुरं मी पाहिली नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. तो म्हणाला, अरे पण आमच्या गायी चुकल्या. तुझी गुरं मी पाहिली नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. त्यानं रागानं दगड उचलला आणि फेकून दिला. याला वाटलं गुरं जिकडे गेली ती दिशाच दाखवली, त्याच दिशेनं गेला आणि योगायोगानं त्याच बाजूला जनावरं सापडली. त्याच्यामध्ये एक लंगडी गाय होती. त्यानं ती लंगडी गाय पकडली, शेतकऱ्याच्या पुढे आला. शेतकरी दादा तुझ्यामुळे गाय सापडली, ही लंगडी गाय तुला. तो म्हणला, हे बघ माझ्या दगडामुळे तुझी गाय लंगडी झाली नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. गुरु राख्या म्हणाला, पण ही गाय मी वापस नेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. या दोघांच्या भांडणात घोडवाला पुढनं चालला होता. त्यांनी घोडवाल्याला बोलवून घेतलं. हे घोडवाल्या, आमच्या दोघांचं भांडण मिटव. तो म्हणे, हे बा मी रोख 300 रुपये देऊन गाय आणली, घोडं खरेदी केलं. मी तुमची गाय पाहिली नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. काही घेणं देणं होतं का? या तिघाचं भांडण राजाकडे गेलं. राजा म्हणलं की राजाच्या दोन, त्या दोन्ही निघून गेल्या होत्या, म्हणजे त्यानंच घराच्या बाहेर काढल्या होत्या. आणि हे तिघ जण तिथं गेले. म्हणे राजा काय? हा म्हणतो मी गायीला दगड मारला नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. मी म्हणतो ही गाय तुला देणार वापस नेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. हा घोडेवाला म्हणतो मी रोख 300 रुपये देऊन घोडं आणलं, खरेदी केलं, चोरीचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आमचं भांडण मिटवा ना. राजा म्हणला, तुम्ही दोघंच काय, पण अख्खं श्रीरामनगर जरी माझ्या दारात येऊन बसलं तरी त्या दोघीला घरात घेणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आपलं तेच झालंय. आपण कीर्तनात बसतो, पण चपल्या कुठं सोडल्या, गाडीचा हँडल लॉक झाला असेल का, घरनं येताना कुलूप लागला असेल का, बसतं कीर्तनात आणि झटकं देतं घरच्या कुलपाला. त्यामुळे नीट ऐका, गेल्या 67 वर्षातला असा एकही दिवस नाही की जो दिवस आमचा वायाला गेलाय. आपण 68व्या वर्षात पदार्पण केलंय. माझ्या दादानो, उभं हे बाग नावाचं गाव, श्रीरामनगर नावाचं गाव, एका आईची लेकरं बनून जर वैभव संपन्न या सप्ताहामध्ये एकत्र आलं तर इथली एकही गोष्ट वायाला जात नाही. यादी ऐका. अभिमान वाटल या गावामध्ये जन्माला आलात, अभिमान वाटेल या पंचकृषीमध्ये जन्माला आलात, अभिमान वाटेल तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन तुम्ही घेतलंय. इथली एकही गोष्ट वायाला जात नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला गेली नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. माझ्या दादानो, आलात कधी आमच्या रामाच्या मंदिरात आणि राहिलात रामाच्या मंदिरात उभा, तर आमच्या भगवंताला कधी सांगत जाऊ नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. आमच्या रामाला, भगवंताला कधी सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट प्रत्येक अडचणीला सांगत चला आमच्या गावातला प्रभू श्री रामचंद्र किती मोठा आहे, उभ्या जन्मात तुम्हाला संकट येणार नाही. अरे ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योगधंदा करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, आणि ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. सुख पाहिजे ना तर नाम स्मरणाशिवाय पर्याय नाही. तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता समाधान.
चित्ता समाधान देणे सदाचे सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता भारतात जन्माला आलो भाग्यवान आहोत. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. ज्ञानोबरांचे एक सुंदर ओवे आहे, ऐका बरं सगळे. हे विश्वची माझे, हे विश्वची माझे. तुम्हाला ही ओवी माहिती आहे ना, मग पुरं करू लागा. काय असतं परमार्थातली एकही गोष्ट वायाला जात नाही. पुराव थोडं ताट बसा रे. मला सांगा, तुम्हाला भुमुगाच्या शेंगा खायला दिल्या, टरपलं टरपलं खायची आणि आतल्या बिया टाकून द्यायच्या, बरोबर ना रे? मग काय केलं पाहिजे? आतल्या बिया खायच्या आणि वरची टरपलं, जरा मोठ्याने बोला ना, खायचा विषय आहे. आतल्या बिया खायच्या, वरची टरपलं आवाज पाहिजे. आतल्या बिया, वरची टरपलं. आता तुम्हाला खारीक खायला दिली, आतल्या बिया खायच्या अरे फेकायच्या, आणि वरची टरपलं. आता सीताफळ खायला दिलं, आतल्या बिया, वरची टरपलं. अरे आतल्याही बिया फेकायच्या, वरची टरपलं फेकायची आणि मधला मऊ मऊ गाभा तेवढा हाणायचा, बरोबर की नाही? आता तुम्हाला सीताफळ खायला दिलं, आता काय करायचं रे? अरे तेच करायचं ना, वरचंही फेकायचं, बियाही फेकायच्या आणि मधला मऊ मऊ गाभा. आता तुम्हाला सीताफळ खायला दिलं, आता काय खायचं रे? अरे आता तेच करायचं ना, वरचंही फेकायचं, आतल्या बिया फेकायच्या आणि मधला मऊ मऊ गाभा. आता तुम्हाला पेढा खायला दिला, आता काय करायचं रे? खायचं, सगळं कळते. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. असं आहे प्रकाराचे तीन, आणि तुका म्हणे केले जन. तीन प्रकारची लोक, एक विषयी अर्थात संसारी, दोन ऐकावं आपण साधक, आणि तीन संत. पहिला प्रकार आहे संसारी, दुसरा प्रकार आहे साधक, आणि तिसरा प्रकार आहे संत. पहिल्या प्रकारातले लोक आपणच आहोत, दुसऱ्या प्रकारातले ही लोक आपणच आहोत, पण तिसऱ्या प्रकारातले मात्र तुकोबा आहेत. आपण पहिल्या प्रकारातले संसारी. जेव्हा आपण सप्ताहामध्ये येतो, नामस्मरण करतो, समोर बसतो, तेव्हा आपण साधक होतो. पण साधकानं पांडुरंगाकडे जाण्यासाठी नाथ महाराजांनी वाट दाखवली, हरिप्राप्तीची उपाय. धरावे संतांचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती. काय करतात संत? उजळावया आलो खरा खोटा, येते उपकारासाठी, आले गरजावे पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, मनोरथ करते मनोरथ. जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताया, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. तुमच्या सगळ्यांचं हे पाठ आहे. असं आहे, संसारी माणसाला जो सुटत नाही त्याचं नाव संसार. असं ठेवा, संसारी माणसाला सुटत नाही त्याचं नाव संसार. संसार सुटल्याशिवाय भेटतच नाही देव, म्हणून जो प्रयत्न करत राहतो त्याला साधक म्हणतात. जोपर्यंत तुम्ही त्याचं नामस्मरण करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो मिळत नाही. आजचा अभंग साधकासाठी आहे. माझ्याकडे कान द्या तुमचे. हे विश्वची माझे. ज्ञानोबा सांगतात या विश्वाला घर म्हणावं. मी या घराचा प्लॅन सांगतो.
ऑस्ट्रेलिया नावाचा देश घरातला हॉल आहे, अमेरिका तिजोरी आहे, चीन घरातलं भांडारगृह आहे, पाकिस्तान घरातले कुरापती आहे, डेन्मार्क घराचं किचन आहे, थायलंड घरातली बेडरूम आहे, युरोप घरातली ओसरी आहे, पण आपला भारत देश या घरातलं देवघर आहे. या देवघरात जन्माला आला. मग भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. इथं येऊन करायचंय काय? संसारी माणसानं संसार सोडायचा नाही. मी 3 प्रकारची लोक सांगितली, त्यातला पहिला प्रकार सांगितलाय संसारी. संसारी माणसानं संसार सोडायचा नाही. ज्ञानोबा सांगतात, असोनी जीवे वेद शास्त्र भारी भया सदा. संसार सोडावा आणि मग देवाकडे जावं. हे कुणी सांगितलं? महाराज म्हणाले, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम. हे जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम. मी विचारतो तुम्हाला, मगाशी म्हणे तुमच्या गावची लाईट गेली होती ना? अंधार झाला होता ना? मग उजेड कुठं गेला होता? ऐकताय ना? आता लाईट आली म्हणे म्हणजे उजेड आला. अंधार कुठं गेला? अंधारही कुठं गेला नाही आणि उजेडही कुठं गेला नाही. उजेडाचं रूपांतर अंधारात होतं आणि अंधाराचं रूपांतर उजेडात होतं. तसं सुखाचं रूपांतर दुःखात आणि दुःखाचं रूपांतर सुखात. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, कुठं जाईल? कुठेही नाही जात, पण सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतर सुखात आणण्याचं सामर्थ्य संसारी माणसात आहे, पण त्यानं साधक व्हावं. संसारी माणसानं संसार सोडू नये, फक्त त्यानं साधक झालं पाहिजे. त्या साधकानं 4 गोष्टी कराव्यात. भगवंत मिळवण्याकरता प्रयत्न करावेत. मिळालेला भगवंत जपून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावं. तो मिळावं याच्याकरता साधूच्या पायावर जावं आणि हे सगळं वैभव मिळावं याकरता त्यानं नामस्मरण करावं. अजून सोपं सांगतो, ऐका. सोपं सांगेन मी तुम्हाला. साधूला शरण का जावं? अहितापासून काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली रया. या ज्ञानोबरांच्या ओव्या समजत नसतील तर अजून सोप्या सांगतो. आपल्या लंगडत चालण्याचा राग जगाला येतो. आपल्या लंगडत चालण्याचं कौतुक आईला वाटतं. आपल्या बोबड्या बोलण्याचा राग जगाला येतो. आपल्या बोबड्या बोलण्याचं कौतुक आईला वाटतं. ज्ञानोबराय सांगतात, ना तरी बालक बोबडा बोली, कावा कुडा विचुका पावली, ते चोज करुनी माऊली रिगे जेवी. देवाला देव पण आवडत नाही, देवाला साधू पण आवडतं. देवाची पूजा करून देव भेटेल भेटणार नाही सांगता येत नाही हो, पण साधूच्या पूजेशिवाय लोकाला पर्याय नाही. मी विचारतो तुम्हाला, तुम्ही पंढरपूरला जाता का? सगळ्यात आधी दर्शन पांडुरंगाचं आहे का नामदेव पायरीचं आहे? जाताना पंढरपूरला हात वर करा बरं. पंढरपूर पंढरपूर. अरे कुणाला माहिती नाही पंढरपूर, त्यानं हात वर घ्या. सगळ्या ठाऊक. मला उत्तर द्या, आधी दर्शन पांडुरंगाचं का पुंडलिकाचं? सगळ्यात आधी दर्शन पांडुरंगाचं का नामदेव पायरीचं? म्हणजे जेवढी किंमत देवाला आहे त्याच्या दुपटीची किंमत साधूला आहे. अजून सोपं करतो. 500 वर्ष भांडणं झाली ती अयोध्येत. कुणाच्या मंदिरा करता हो? मारुतीच्या का रामाच्या? मारुती संत आहे आणि प्रभू रामचंद्र देव आहे. 500 वर्ष भांडणं चालली. कुणासाठी? रामासाठी. पण साधूच्या म्हणजे मारुतीच्या नादालाही कुणी लागलं. गंमत आहे का? काही जण म्हणायचे, हे पहा, कशाला पाहिजे तुमचं राम मंदिर? का गरज आहे त्या राम मंदिराची? तुम्ही खुशाल तुमच्या देवाला मंदिरात ठेवता. एक जण तर मलाच म्हणाल, काव बोराटे महाराज, काय गरज आहे तुमच्या राम मंदिराची? रामाला तुम्ही मंदिरात ठेवता. देव जर सगळीकडे आहे तर त्याला सगळीकडे पाहायचं सोडून मंदिरात का पाहता? मी म्हटलं, हवा सगळीकडे असते ना? तो म्हणे हा. मग जेव्हा टायर पंक्चर होतो तेव्हा गाडी घेऊन कुणाकडे जावं लागते? पंक्चरवाल्याकडे. पण हे पंक्चरवाल्याला कळत नव्हतं, म्हणून तर जास्तीचा विरोध रामाच्या मंदिराला पंक्चरवाल्यांचाच होता. हे न कळल्याबद्दल धन्यवाद. जास्त वाद कुणाचा होता?
अरे पंक्चरवाले तर आडवे पडत होते. पण ऐका, मारुतीच्या नादाला कुणी लागलं नाही. जाऊ दे, अजून सोपं करतो. महाराष्ट्रात आजही कितीतरी मंदिर आहेत मारुतीची, पण ऐका, रामाची मंदिर कमीच आहे. ऐकताय ना? अशी कितीतरी गाव आहेत की जिथं अजून एकही रामाचं मंदिर नाही. तुम्ही भाग्यवान तुमच्या गावात आहे. पण अशी कितीतरी गाव आहेत की ज्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे. असं एकही गाव नाही की ज्या गावात मारुतीचं मंदिर नाही. राम असला काय आणि नसला काय जमत, पण मारुती याच्यासाठी तरी असावा लागतो. मागच्या 5 वर्षापूर्वी मारुती आमच्या गावात नसता तर सागर महाराज बोराटे अजूनच गोसावी राहिला असता. याचा अर्थ असा आहे, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आणि साधू थोर जाना माझा मुद्दा तरी काय आला? मी पहिला मुद्दा अभंगातला सांगितला. 3 प्रकारची लोक असतात, संसारिक, साधक आणि संत. संसारी माणसानं संसार सोडायचा नाही, हा दुसरा मुद्दा होता. संसारी माणसानं साधक व्हायचं, हा तिसरा मुद्दा होता. आणि संसारी माणसानं साधक होऊन संतांचे पाय धरायचे, हा चौथा मुद्दा होता. आता पुढे ऐका. संतांच्या प्राप्तीनं देव भेटतो, पण त्याकरता काहीतरी करावं लागतं. काय काय आवडतंय देवाला? देवाला योग आवडत नाही, देवाला ज्ञान आवडत नाही, देवाला पूजा आवडत नाही, देवाला नाम आवडते. काय आवडतं देवाला? मनापासून टाळी वाजव. देवाला नाम आवडत आणि असं गाणं आवडत. देवाला योग आवडत नाही. देवाला योग आवडत असता तर सगळे योगीच झाले असते. योग नाही आवडत देवाला. योगी होणं काय सोपं आहे? पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं लागतं. मुळात पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला ब्रह्मस्नान म्हणतात. 4:30 ते 5:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला ऋषी स्नान म्हणतात. 5:30 ते 6:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला मनुष्य स्नान म्हणतात. पण 6:30 नंतर पुढे जर आंघोळ केली तर त्याला राक्षस स्नान असं म्हणतात. हे लक्षात राहू द्या. जरा आठवा आज कुठल्या कॅटेगरीत बसलाय तुम्ही. योगी होणं काय सोपं आहे? योग फार कठीण असतो. त्याच्यामध्ये मुद्रा असतात. त्यातली एक मुद्रा किती कठीण आहे ते सांगतो. तिला खेचरी मुद्रा म्हणतात. 32 लक्षणानं युक्त असणाऱ्या माणसाला ती मुद्रा चटकन जमते. 32 लक्षणं कोणाच्या ठिकाणी नसतात, काही माणसांच्याच ठिकाणी ती लक्षणं असतात. त्यातली काही लक्षणं तुम्हाला सांगतो. तुमची कीर्तन ऐकायची लक्षणं चांगली वाटतायत म्हणून सांगतो. नाही तर वरावरी ताकावरी मला सांगता येतं, पण तुम्ही जरा चांगलं ऐकताय म्हणून सांगतो. 32 लक्षणातली काही लक्षणं. त्यातलं पहिलं लक्षण आहे आपल्या पायाची बोटं आणि पायाच्या बोटांचे नख हे गुलाबी रंगाचे असावेत. अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा किंचित दोरीभर जास्त असावं. पायाचे गोट, अरे माझं सांगून तरी उद्या तुम्ही तर बघायला लागल्या सगळ्या घरी गेल्यावर पा. पायाचे गोटे गुलाबी रंगाचे असावेत. उभा राहिल्यानंतर गुडघे एकमेकाला चिकटू नयेत. मांड्या अशा भरदार असाव्यात. पोट असं महाराजांसारखं आत गेलेलं असावं. खांदे असे रुंद असावेत. नाक धारदार असावं. कपाळ भव्य असावं. डोळ्यांच्या भोवया धनुष्याच्या आकाराच्या असाव्यात.
काजळ न घालता सुद्धा डोळे चमकदार दिसावेत. काजळ बाळाच्या डोळ्यात घालायचं असतं, बाळाच्या आईनं कधीही डोळ्यात घालायचं नसतं. ओठ गुलाबी रंगाचे असावेत, कानाच्या पाळ्या मोठ्या असाव्यात, हात लांब सडक असावेत, गुडघ्यापेक्षा खाली असावेत. त्याला आजान बाहू म्हणतात. ऐकावं आपण. रंग गोरा असावा, थोडा सावळा असला तरी चालेल, पण तो चमकदार असावा. डोळे पाणीदार असले पाहिजेत. दात तांदळाच्या दाण्यासारखे एक सारखे आणि पांढरे शुभ्र असावेत. उस्मान भाईच्या दुकानाच्या फळ्या उसकटलेवाने अजिबात नसावेत. याला काही लक्षणं म्हणतात. यातली काही लक्षणं जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही भाग्यवान. ज्यांचं लग्न राहिलंय ना त्यांनी कृपया मुलगी बघताना यातल्या एकाही लक्षणाकडे बघू नये, नाही तर त्याचं तसंच राहण्याचं लक्षण दिसतंय. जे मिळेल ते पदरात घ्यावं. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी सगळ्या जोड्या स्वर्गात जुळत होत्या. आता 50% जोड्या वर्गात जुळून राहिल्या. तेव्हा जी मिळेल ते त्यानं पदरात पाडून घ्यावी. आता तरी लसणाचं टमटम येतं. लसूण 100 किलो लसूण 5 वर्षानंतर नवरदेवाचं टमटम दारात आल्याशिवाय राहणार नाही. 35 आहे, 40 आहे, 45 आहे, 50 आहे, 55 आहे. कुणीही घ्या म्हणे, कसलीही चालेल. आंधळी चालेल, मुकी चालेल, बहिरी चालेल, चकणी चालेल, 2 पोरांची मायबी चालेल. असं होतं. पूर्वीचा काळ वेगळा होता. 2 बाया जर चर्चेला बसल्या ना तर ते विचारत होतं, का हो तुमच्या पिंकीचं लग्न जमलं का? म्हणे नाही जमलं अजून. ते म्हणे परवा स्थळ आलं होतं ना? म्हणे आलो होतो पण चांगलं नसतं. का? आली ती मुलगी पण थोडी सावळे हो. काय सांगता? पिंकी सावळे? मग तिचं लग्नच होणं जरा कठीण आहे. का? नवरदेव भरपूर आहेत पण आमच्या पिंकीला कोणी पसंत करायचं नाही. आता हे सगळं उलट झालंय की नाही? पूर्वी पुरींना काळजी लागायची. सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल. आता म्हातारी झुरायला लागली, सुनबाई कशी भेटल. हा बदल झाला. 32 लक्षणांना युक्त असावं तेव्हा ती खेचरी मुद्रा करता येते. ऐकावी ती मुद्रा. आपली तोंडातली जीभ 6 महिने तिच्यावरती तूप टाकून बाहेर ओढावी लागते. मग ती चपाती गुंडाळ्यासारखी बनवावी लागते. मग पडजिभेला तिचा स्पर्श व्हावा लागतो. इडा, पिंगळा, सुषुम्ना नावाच्या 3 नाड्या ब्रह्मरंध्रापासून छेदत जातात. त्यांना या पडजिभेचा स्पर्श व्हावा लागतो. मग कुंडलिनी नावाची शक्ती जागृत होते आणि मग अशा योग्याला समाधी लागते. तिथून पुढं त्या योग्यानं काही खाल्लं किंवा काही नाही खाल्लं तरी चालतं. याला खेचरी मुद्रा म्हणतात. तुम्हाला जर वाटत असेल ही मुद्रा करावी तर यातली पहिली गोष्ट मी सांगितली, आपल्या तोंडातली जीभ किती महिने बाहेर ओढायची. कृपया उद्यापासून अशी जीभ ओढायला चालू करू नका, नाही तर तुमची बायको तुम्हाला सरळ म्हणल डोकं फिरलं या. त्यामुळे विनंती आहे याच्या भानगडीतच पडू नये. शरीर शोषण प्राण निरोधन मन जयाट योग. शरीर शोषण प्राण निरोधन मन जयाट योग. हे दूध पिंडन कुंडलिनी कलिमल दल बंद. हे मृत्व वायूचा शोक तोडून करीवो वन भंग. सांगतो बरं. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी मुद्रा लावणी आणि प्राणायामी त्याने सांडी येली तेजे येली कथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझा. हे सोपं वाटलं काय? अहो हे जसं कळायला कठीण आहे तसं करायलाही कठीण. अष्टांग योगेन शिनिजे रे या. अष्टांग योगेन शिनिजे रे या. अष्टांग योगेन शिनिजे रे या. माझ्या गीत गायजे माझ्या गीत गायजे गाता माता.
सोपं आहे का? योग याग विधी ऐका नाही का? वायाची उपाधी, अरे योगाची वाटा, जे निघाले गा सुबटा, दुःखाचाच वाटा भोगायला येतोय ना, मग कशाला जायचंय तिकडं? देवाला योग आवडत नाही, डिलीट करा, डायरेक्ट फोल्डर डिलीट करून टाका. मग देवाला ज्ञान आवडतं का? देवाला जर ज्ञान आवडत असतं तर सगळे ज्ञानीच झाले असते. पण ऐका, ज्ञान आलं की छातीवरच्या 2-4 गुंड्या निघल्या जातात. मग ह्या महाराजानं त्या महाराजावर टीका कर, त्या महाराजानं त्या महाराजाचं माप काढ, अखिल भारतीय मापकाढी संघटनेचे अध्यक्षच होतात. मग यापेक्षा ज्ञानही नको. देवाला भोळी माणसं आवडतात, जास्त शिकलेली हुकलेली असतात. ज्ञानी माणसं काही कामाची नसतात. ती डॉक्टरकडे गेली ना तरी गोळ्याची पाकिट उलटी सुलटी करून विचारतात, ह्याच्यात काय कंटेंट आहे, त्याच्यात काय कंटेंट आहे. ते वैतागतं, मी डॉक्टर आहे का तुम्ही डॉक्टर आहे. त्यापेक्षा भोळी माणसं परवडली. डायरेक्ट इंजेक्शन केलं की त्यांना कळतं. काही सप्त्याला आले ना अशा आमच्याकडे बटाटेवाणी डोळे करून पाहतात. ते म्हणतात हे अंधश्रद्धा असतं. आमच्या गावात एक जण आलं होतं देव नाही या विषयावर बोलायला. काय व्याख्यान दिलं त्यानं, देव नाही देव नाही देव नाही देव नाही. आम्हाला सगळ्याला पटलं, काही दाखले दिले. मग त्याचं व्याख्यान झाल्यावर मी त्याच्या जवळ गेलो, म्हणलं सर काय चांगलं बोलला तो, देव नाही देव नाही देव नाही. पटलं आम्हाला. काय तुम्ही सुंदर शब्द रचना करता, काय तुम्ही बोलता, काय तुमच्या आवाजातला चढ उतार, काय तुम्ही दाखले दिले. देव नाही या विषयावर किती चांगलं बोलला, पण एवढं चांगलं तुम्हाला जमलं कसं? तो म्हणला देवाचीच कृपा. आणि विषय कोणता होता? अरे ऐकावं आपण. ज्ञान देवाला आवडत नाही, भोळी माणसं आवडतात. तू का म्हणे भोळा, असं अशीच माणसं आवडतात. कमी करा, ऐकू शब्द कळते कळते कळते. देवाला ज्ञान आवडत नाही, देवाला अशी माणसं आवडतात. सातारा जिल्ह्यात भोळे भाविक जुनाट चांगले, सातारा जिल्ह्यात भोळे भाविक जुनाट चांगले, बोले भाविक जुनाट चांगले चांगले, बोले भाविक जुनाट चांगले चांगले. केले भक्ती भावे, होय ते केले भक्ती भावे, भोळे भाविक जुनाट चांगले, हो जुनाट चांगले चांगले जुनाट भाविक हे भोळे. देवाला ज्ञान आवडत नाही. सातारा जिल्ह्यात सज्जनगड नावाचं एक गड आहे, माहिती आहे का तुम्हाला? कोण गेलंय का गडावर? हात वर करा बरं. ऐका, तिथं आबाजी पंत नावाचा एक वेडा होता, भोळा होता. इतका भोळा इतका भोळा इतका भोळा, त्याच्या बायकोनं त्याला दोन्ही वस्तू आणायला सांगितल्या. 5 रुपयाचे कांदे, 5 रुपयाचे बटाटे. 2 ठोकळे घेतले आणि जा म्हणे कांदे आणि बटाटे घेऊन ये. तो दुकानात गेला आणि तिथनं वापस माघारी आला. तो म्हणे कोणत्या 5 रुपयाचे बटाटे आणि कोणत्या 5 रुपयाचे कांदे. एवढा भोळा होता. लोक म्हणले आबाजी पंताला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात पाठवा, समर्थ रामदासांच्या सेवेत पाठवा. तुम्ही समर्थांच्या सेवेत पाठवलं की तुमचं पोरगं सुधारण. भोळं होतं, गेलं समर्थांच्या सेवेत राहिलं. समर्थांनी मंदिराचं झाडलोट करायचं काम त्याला दिलं. एक दिवशी दिंडी निघाली आणि जाता जाता त्याला सांगितलं, हे बघ
दररोज रामाला नैवेद्य घालायचा, दररोज रामाला आंघोळ घालायची, दररोज ह्या रामाची पूजा करायची, दररोज ह्या रामाला नैवेद्य अर्पण करायचा, आणि मग तुझं काय असेल ते कामधंदा बघायचं, साताऱ्यात जायचं, भिक्षा मागायची, आणि मग माघारी यायचं. ठरलं. दिंडी निघून गेली आणि आबाजी पंत पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर देवळात गेला. त्यानं घंटा वाजवली, देवा उठा. समर्थांनी सांगितले तुम्हाला आंघोळ घालायची. पाहता काय प्रभू रामचंद्र उठले हो. परत आला, लक्ष्मणा आंघोळ करून घ्या. लक्ष्मण उठले हो. सीता मैया म्हणाली माझी अनुसया माता गुरु आहे, मी आजपर्यंत कधीच एवढ्या लवकर आंघोळ केली नाही, आणि वनवासात तर मी एकाच साडीवरती होते, अशी साडी दिली होती अनुसयेनं, घातली की नवी व्हायची. सीता 14 वर्षाच्या प्रवासात एकदाही आज जशी दिसते तशी उद्या दिसली नाही. नित्य नूतनता तिच्या सौंदर्यात होती. दररोज वेगळी दिसायची सीता. आज जशी आहे तशी नव्हती, उद्या दुसरीच. फक्त तिला रामच ओळखायचा. आता आपली सीता म्हणजे दिवसा बॅटरी लावून पाहावी लागते, तो भाग निराळा आहे. अशी नित्य नूतन सौंदर्यवती सीता, तिला सुद्धा त्यानं जागं केलं, नियमच केला. 8:30 वाजता परत देवळात आला, परत घंटा वाजवली, म्हणे स्वयंपाक तयार आहे, जेवून घ्या. राम लक्ष्मण सीता जेवत होते आणि हा त्यांना जेवायला घालत होता. 2 दिवसानंतर त्यानं घंटाच बांधली देवळात. एक बेल झाली की आंघोळीला उठायचं, आणि डबल बेल झाली की जेवायला बसायचं. ऐकलं का? काही दिवसानंतर 1-2 महिने झाले हे येडं आजारी पडलं. 9 वाजले तरी देवळात आला नाही. 9:30ला देवळात आला आणि घंटा वाजवली. रामाला म्हणला रामा उठा, मला थंडी वाजून आली, पहिला आंघोळीला पाणी तापवा, तुम्ही करा मग मला घाला. रामानं आंघोळ घातली. 11:30ला परत देवळात आला, सीते स्वयंपाक बनव. सीतेनं पाणी ओतलं, मारुतीनं पीठ टाकलं, दोघांनी मिळून स्वयंपाक केला. भाकरीची चवड तयार झाली. रागाला गेला, एवढ्या कशाला भाकरी बनवल्या म्हणे. हे समर्थांना सांगणार. प्रभू रामचंद्र म्हणाले वाढलेल्या भाकरीचा काला करून आमचा आम्ही खातो, पण तू समर्थांना सांगू नको. हा घरातनं बाहेर पडला, देवळातनं पळू लागला, मारुतीनं खांद्यावर घेतला, काशीला नेला, समर्थांच्या पाया पडला. समर्थांनी ओळखलं कुठून आलाय. समर्थ म्हणाले तू गडावर होता ना? म्हणे हा. देवाला आंघोळ घालत होता? म्हणे हा. राम जेवत होता? म्हणे हा. हा काला कोणी केला? म्हणे रामानं. तुला इथपर्यंत कोणी आणलं? म्हणे मारुतीनं. कडकडून मिठी मारली. आबाजी, अरे तुझ्या भोळेपणानं तुझं चांगलं झालं. आजपासून तुझं नाव आबाजी पंत नाही, तुझ्या भोळेपणानं तुझं कल्याण झालं, म्हणून त्याचं नाव कल्याण स्वामी ठेवलं. हे लक्षात राहू. आजही तिथं सज्जनगडावर समाधी आहे. म्हणून भोळी माणसं देवाला आवडतात. तिसरी गोष्ट देवाला आवडत नाही, देवाला पूजा आवडत नाही. तुम्ही देव 2-2 तास सोळता ना, तर देवाला आवडत नाही. सगळ्या देवांपैकी मला जास्त वाईट कोणाचं वाटतं माहिती आहे? त्या कृष्णाचं. एक तर गुडघ्यावर आलेला गडी असतो, त्याच्या टांगड्याला धर, त्याच्या नाकाला धर, त्याच्या शेंडीला धर, पाण्यात भुचकळ, त्याच्या नाकात गंध, तोंडात गंध, फार आपदा असते. आणि लहान पोरग खेळायला गेलं ना, अख्खा कृष्ण तोंडात घालते, परत फेकूनही घालते मांजरीला. देवाला पूजा आवडत नाही. मग देवाला आवडतं काय? त्याचं नाम आवडतं. मग त्याला जर नाम आवडतं तर ते आम्ही नाम का घ्यावं? याचं कारण आहे. माणसानं 2 मणी जपले पाहिजेत. एक खिशातलाही मणी जपला पाहिजे आणि दुसरा माळेतलाही मणी जपला पाहिजे. पण या 2 मण्यात फरक आहे. माझ्याकडे पाहता, माळेतला मणी आत ओढायचा आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा. पुण्याचं आत खेचायचं असतं, पापाचं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकार महाराजाचं दर्शन रिकाम्या हाताने घ्यायचं नसतं. का हो महाराज? ज्या रामाचं नाव घ्यायला आम्ही तुम्ही आम्हाला सांगताय, त्याचं नाव घेतल्यानंतर आमचा फायदा होईल? नक्की होईल. झाला कुणाचा? झाला. कुणाचा झाला? शरयू नदीचं पात्र होतं, केवटाची होडी होती. आईला तीरावरून पहिलं तीरावरती नेण्याचं काम केवटाकडे होतं. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता तिघेही आले. हे केवट, या नदीच्या पलीकडे घेऊन जा. तुला नाही नेणार रामा. का बरं? असा आहे, तुझ्या पायाच्या स्पर्शानं म्हणे दगडाची बाई झाली. माझी होडी लाकडाची आहे. जर दगडाची बाई होते तर होडी लाकडाची आहे. लाकडाची का नाही होणार? ती एकटी होती, माझ्या घरी माझ्या आहे. जर ज्या होडीची बाई झाली तर ह्या बाईला मी सांभाळू कुठं? त्यापेक्षा तू माझ्या होडीत बसू नको. लक्ष्मण म्हणे हे केवट, अरे तुला माहित नाही का हा कोण आहे? जगाचा बाप आहे, प्राणनाथ आहे, मालक आहे, लक्ष्मीचा पती आहे, आणि या रामाला बसवत नाही होडीमध्ये. सांग तुला किती धन पाहिजे? नाही धन पाहिजे. मग काय पाहिजे? या रामानं माझ्या घरी यावं, माझी बायको याचे पाय धुवल. रामाचे जर पाय धुतले
तर मला पुण्य लागल. रामाचे पाय धुतल्यानंतर पाय स्वच्छ होतील. स्वच्छ पाय परत माझ्या बोटीला ठेवू देत, माझी बोट वाचेल. ठरलं. रामाला घरी नेलं. काठवट मांडली. जुन्या काळात काठवट होती, आता परात आली. काठवटीमध्ये रामानं एक पाय ठेवला. पाय धुवू लागली केवटाची बायको. केवटाने पाय पुजला. आता दुसरा पाय ठेवायचा होता. पहिला पाय उचलून बाहेर ठेवायचा होता. पण पहिला पाय उचलताना आणि दुसरा पाय आतमध्ये ठेवताना रामाला असं वाटलं कोणाचा तरी आधार घ्यावा. केवट चटकन खाली बसला. ओ देवा, इकडं तिकडं हात नका ठेवू, ठेवा म्हणे माझ्या डोक्यावर. केवटानं कृपा प्राप्त करून घेतली गोड बोलून. दोन्ही पाय धुतले गेले. होडीमध्ये बसले गेले. बोट सुरू झाली. होडी पहिलं तीरावरती जायच्या अगोदर केवटानं माघारी वळवली. ए केवट, अरे जाऊ दे ना पलीकडं. अलीकडच्या किनाऱ्यावर आला. परत पलीकडे निघाला. ए केवट, लेका मधल्यामध्ये नदीमध्ये बोट फिरवतो, आईला तीरावर पण नाही, पहिलं तीरावरती पण नाही, अरे कुठंतरी उतरव ना. केवटानं उत्तर दिलं, प्रभू, आईला तीरावर आणि पहिल्या तीरावर उतरण्याकरता तुम्ही धडपड तरी किती करता. या नदीतला फेरा तुमच्या जीवावर आला, मग जन्म मरणाचा फेरा आमच्या जीवावर आला नसेल का. या नदीतला प्रवास तुम्हाला कंटाळवाना वाटला, या गर्भवासाचा प्रवास आम्हाला कंटाळवाना वाटला नसेल का. या नदीतनं तुम्हाला आईला तीरावर न पहिल्या तीरावरती जायला श्रम होतात, मग गर्भवासाचं दुःख तुमच्या समोर काय मांडावं आम्ही तुम्हाला कळत नसेल का. इच्छा काय आहे तुझी. तेव्हा माझ्या तुकोबाने दिलेलं उत्तर म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, 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 ऐसी जोडी करा राम कंठी धरा. जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, नातिवंतांनी प्रिय पुत्र धन, नातिवंतांनी प्रिय पुत्र धन, जेने चुके फेरा गर्भवास, चुके फेरा नासिवंत आदी प्रिया पुत्र नासिवंत आदी प्रिया पुत्र रामासारखा पुत्र नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा वैरी नाही. म्हणून आईशी जोडी करा. रामच का, रामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म, रामाचा जन्म राजवाड्यात, कृष्णाचा जन्म सेंट्रल जेलमध्ये, रामाचा जन्म उन्हाळ्यात, कृष्णाचा जन्म, राम एक पत्नी एक वचनी एक बाणी, कृष्ण बहुपत्नी बहुवचनी बहुबाणी. रामानं 11,000 वर्षात एकुलती एकच बायको केली, पण कृष्णानं जिथं गाठ पडेल तिथं व्हॉट्सअपचा नंबर मागण्याचा प्रयत्न केला. हा फरक आहे. राम म्हणायला सरळ आहे. म्हणा बरं राम. आवाज पाहिजे त्या रामाला गेला पाहिजे. म्हणा बरं राम, म्हणा बरं राम. राम सरळ म्हणा, म्हणा बरं राम. राम उलट म्हणा, मरा. आता कृष्ण सरळ म्हणा, म्हणा बरं कृष्ण. आता कृष्ण उलट म्हणा आणि आजचं पाकिट बक्षीस म्हणून न्या. येतंय म्हणता. राम सरळ आहे, राम उभा आहे, कृष्ण देहुडा चरणी. राम वागायला सरळ आहे, राम बोलायला सरळ आहे, म्हणून राम आदर्श असला पाहिजे. राम कंठी धरा. तुमचं तर रामनगर आहे. तुमच्या गावातली पोरं रामासारखी असतील ना. जाऊ द्या रामासारखी नसतील, लक्ष्मणासारखी असतील ना. सुमित्रा जेव्हा पुढे आली लक्ष्मणाला तिने विचारलं, लक्ष्मण
तुझा भाऊ आज राजा होणार तर तुझ्या अंगावरती भरजरी वस्त्र पाहिजेत. हे लक्ष्मणा, तुझ्या अंगाला वाळलेलं गवत का बांधलं? मैया, वनवासाचं राज्य मोठं आहे आणि अयोध्येचं राज्य लहान आहे. आपला भरत लहान आहे. आपल्या बाबानं लहान राज्य भरताला दिलंय आणि मोठं राज्य रामाला दिलंय. मी आता राज्य नाही करणार. मी सेनापती नाही होणार. मी रामाच्या पावलावरती पाऊल टाकणार आहे, निघून जाणार आहे. माझी वहिनी चालली तर मी तिच्या पावलावरती पाऊल टाकणार आहे. असा एखादा आहे का लक्ष्मण तुमच्याकडं? आहे तुमच्याकडं? लेका बाण पोखरून संपवून टाकलं लक्ष्मणानं. लक्ष्मणाला उसने पैसे मागितले तर त्यानं मेहुण्याचं नाव पुढं केलं आणि मग रामाला पैसे दिले. रामाचा बंगला तयार झाला तर लक्ष्मणाच्या पोटात दुखू राहिलं. रामानं गाडी घेतली तेव्हापासून लक्ष्मण बोलायचा बंद झाला. अशी परिस्थिती आहे. म्हणून आईशी जोडी करा, रामकंठी धरा. सुमित्रा म्हणते, काय रे लक्ष्मण, मग आजपासून तुला दशरथाला म्हणजे तुझ्या बापाला पाहायला मिळणार नाही. आजपासून तुला सुमित्रा नावाच्या आईला पाहायला मिळणार नाही. काय म्हणणं आहे तुझं? लक्ष्मणानं दिलेलं उत्तर आयुष्यभर स्मरणात ठेवा श्रीराम नगरकर. लक्ष्मण असं म्हणाला, आई, आजपासून माझा बाप हा अयोध्येचा राजा दशरथ नाही. माझी माय अयोध्येची राणी कौसल्या कैकेयी सुमित्रा नाही. आजपासून माझा बाप म्हणजे श्रीराम आहे आणि माझी माय म्हणजे माझी वहिनी सीता आहे. असं म्हणणारा एखादं लक्ष्मण गावात पाहिजे. म्हणून रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. का बरं हे का सांगता बोराटे महाराज? उत्तर देतो. शंकेला इलाज नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, स्वभावाला औषध नाही. ऐकावं आपण, शब्दासारखं तिखट काही नाही, मौनासारखं साधन नाही आणि या कलियुगात नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. शंकेला इलाज नाही. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावं. शंका फार बेकार असते. आम्ही संस्थेत शिकायला होतो तेव्हा आमच्या संस्थेच्या बॅचला एक जण जरा जाडजूड होता. तो म्हणायचा भूतभीत काय नसतात. आम्ही घाबरायचो, लहान होतो ना. तो म्हणायचा भूतभीत काय नसतं. आम्ही पैज लावली 100 रुपयाची त्या काळात. असं कर, स्मशानात जायचं, दगड घ्यायचा, खिळा ठोकायचा आणि हे सगळं अमावस्येच्या रात्री 12:30 नंतर करायचं. खिळा जर ठोकला तुला 100 रुपये बक्षीस. तो म्हणायचा मला कोण अडवत नसतं, मी कोणाच्या बापाला भेट नसतो. त्याने खिळा घेतला, दगड घेतला, निघाला तिकडं स्मशानात गेला. 12:30 वाजता खिळा खाली धरला आणि दगडानं ठोकू लागला. पण तो खिळा ठोकता ठोकता त्याच्या धोत्राचा सोगा त्याच्यात अडकला होता. हे त्याचं त्यालाही कळालं नाही. तिथनच म्हणत होता, पहा रे, ठोकलाय खिळा, भूतभीत काय नसतात, झालंय माझं काम. तो असा उठायला आणि धोत्राचा सोगा फिटायला. 8 दिवस शुद्धीवर नव्हता हो. शंकेला इलाज नाही. काही जण शंकेखोर असतात, स्वभावाला औषध नाही. दुर्योधनाचा स्वभाव विचित्र होता. तो नेहमी टोचून बोलायचा. भीष्माचार्यांनाही बोलला. तरुण भाऊजाईला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केलाय त्यानं. हा त्याचा चुकीचा स्वभाव आहे. माझ्या दादानो, चारित्र रामासारखं असावं, दुर्योधनासारखं कदापि नसावं. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि आज विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आहे. आज माझा राजा स्वर्गाला गेलाय. ऐकावं आपण, श्रीराम नगरकर, आपल्या पाठीचा कणा ताट ठेवायला ज्याच्यामुळे शिकलो ना, तो आपला राजा आहे. लोक म्हणतात काय केलं? विजयसारखी तलवार चालवून गेला, शत्रूचा निपात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून वाघनक हातात दडून अफजल खानाचा कोता फाडून गेला, भगवान ईशान तुमच्या माझ्या तळ हातावरती देऊन गेला. आणि ज्या दिवशी आमचा राजा स्वर्गात गेला ना, त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवतांनी ज्या राजाला वाकून मुजरा केला ना, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई काली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. लोक म्हणतील काय केलंय राजानं? छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेलेत म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस, पवित्र आहे आमच्या दारातली तुळस, भरून राहिले सुवासिनींचं कपाळ आणि आमचा राजा या दुनियेत जन्माला आला होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याचे सुंदर सखा. कल्याणचा खजिना लुटला गेला होता, सुभेदाराची सून पुढे आणली होती. माझ्या राजाची नजर विस्पारली गेली. माझ्या राजानं पाहिलं आणि उच्चारला छत्रपती शोभा, अशीच आमुची माता असती तर आम्हीही तितकेच सुंदर दिसलो असतो. वदले शिव छत्रपती. त्या राजातली माणसं होता आपण, त्या राजाचे मावळ्या होता आपण. त्या बाईला साडी चोळी दिली
आणि बहीण म्हणून हात जोडले, पाठवून दिलं. चांगली नव्हती दिसायला, कुरूप होती, किती सुंदर होती. ऐकायचंय? ऐका. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तू शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. 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 बसलेले वाजवा टाळी सोबत एक साथ. छत्रपतींचं राज्य आहे. छ म्हणजे 36 वाघाचं बळ असणारा. चारित्र्याला प्रमाणपत्र नसतं. चारित्र्य लोकांनी बहाल करावं लागतं. व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या डिलीट करता येतात, फेसबुकच्या पोस्ट डिलीट होतात, पण कर्माची हिस्ट्री डिलीट होत नाही. येऊ दे हात वर एक साथ. हात वर एक साथ. आनंदानं हे 68वं वर्ष आहे. एक टाळी. एक माझ्या सोबत काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते. अंधार फार झाला दिवा पाहिजे. अंधार फार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा आवाज पाहिजे तुमचा. अंधार फार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा पाहिजे. या देशाला जिजाऊचा. या देशाला जिजाऊचा. अरे मला असं वाटतं शिवाजीचा छावा पाहिजे. अंधार फार झाला दिवा पाहिजे. अंधार फार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शहाजीचा बाळ काळाचा काळ. शहाजीचा बाळ काळाचा काळ. शिवनेरी व जन्मला शिवबा. शिवनेरी व जन्मला शिवान. बांधल तोरण गडाला शिवान. बांधल तोरण गडाला. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. चारित्र्याला प्रमाणपत्र नसतं. परवान केली दुधाची तुझ्या जिजाग. हो परवान केली दुधाची तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. टाळीचा आवाज. एक टाळी. रामाचं राज्य होतं. छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आपल्या जन्म मरणाचा फेरा चुकण्याकरता रामाचं भजन, कृष्णाचं पूजन आणि शिवबाचं आचरण पाहिजे. वाजूद्या टाळी मनापासून. एक आनंदानं परवान केली दुधाची तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा झाला महाराष्ट्राचा राजा. हो धन्य धन्य जिजाऊ माता.
जन्मला असा विधाता शिवाजी राजा झाला नसता हिंदू धर्म बुडाला असता भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजाग हो भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजाग जय शिवराय झाला महाराष्ट्राचा राजा शिवराज झाला महाराष्ट्राचा राजा शिवराज छत्रपतींचं राज. माझ्या तायानो बहिणीनो, सामोर बसणाऱ्या ताईला आई म्हणणारी महाराष्ट्रातली माणसं आहेत, पण तेवढंच ताकदीनं आईनं सुद्धा वागायला हवं. डोक्यावरचा पदर खाली आला ना तर बाया पुढे जात नव्हत्या. आता नका घेऊ कुणी, पण पदराला फार किंमत आहे. मी नेहमी सांगतो, ज्याचं रक्त तरुण आहे ना त्यानं माझं कीर्तन ऐका. जगात कोणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कोणाचाही अपमान होऊ द्यायचा, आईच्या पदराचा कधी अपमान होऊ द्यायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार नुसत्या पदराचे आहेत. आईचे उपकार किती असतील. खांद्यावरून ओढणी खाली आली तर पुरी पुढे जात नव्हत्या. सध्या ओढणी घेणं म्हणजे काय आढळपणा वाटतो पुरींना. क्रॉप टॉपचा जमाना आहे. ते म्हणतात महाराज कुठल्या जमान्यात राहता. नाईट आउटचा जमाना आला. जिथं दिवसा पुरींना फिरायला परवानगी नव्हती तिथं रात्री पोराच्या गाडीवर फिरलं जातं. आणि तुम्ही खुशाल म्हणता ओढणी घ्या आणि गावंडळ राहा. आम्हाला कमी समजता तुम्ही. पण माझ्या तायानो बहिणीनो, भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता ना त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. एवढी किंमत ओढणीला. हे संस्कार होते. चारित्र्याला प्रमाणपत्र नाही. शब्दासारखं तिखट काही नाही. शब्द जपून वापरावेत. तलवारीनं मान कापता येते आणि शब्दानं मान कापता येतो. हे कधी विसरू नका. त्यामुळं एखाद्याचा राग आला ना तरी सावरून. शक्यतो हे कलियुग आहे. इथं कुणीच कुणाला माझं म्हणत नाही. जोपर्यंत आपला पोरगा गरीब असतो तोपर्यंत भावकीला गोड असतो. ज्या दिवशी आपला पोरगा कर्तबगार निघतो ना भावकी विरोधात जाते आपल्या. ती काय आजच जाते अशातला भाग नाही. जी भावकी रामाच्या मागे गेली नाही, जी भावकी ठाकरेंच्या मागे नाही, जी भावकी पवारांच्या मागे नाही, ती भावकी आपल्या मागे येणार नाही. जास्त दूर जात नाही मी, पण आतापर्यंत भाऊभाव विरोधात लढत होते. आता ननंद भाऊच्या विरोधात लढतात. इथं कोण कुणाला माझं म्हणते. माझी विनंती आहे, शक्यतो शहाण्या माणसानं गावकीच्या आणि भावकीच्या नादाला लागू नये. ज्याला वाटतं ना आपली प्रगती व्हावी त्यानं सरळ आपलं कर्म शुद्ध करावं. ज्याचं कर्म शुद्ध आहे त्याला भगवंत लवकर मिळेल. भावकीला गावकीला लांबून राम राम घालावं, जय हरी म्हणावं, पुढे निघून जावं. कुठं नादाला लागता. गावकी आणि भावकी तुम्हाला कधी बाहेर निघून देणार नाही. तुम्ही कर्म शुद्ध करा. चांगले मित्र जोडा. एक वेळ पंगत चुकली तरी चालते हो, संगत नाही चुकली पाहिजे. मी नेहमी सांगतो, माणसाला हजारो मित्र असावेत, लाखो मित्र असावेत, पण त्या हजारो मित्रांच्या यादीत एखादा मित्र माळकरी असला पाहिजे. हे कधी विसरू नका. लेखा महाबळेश्वरला गोव्याला चल म्हणून फिरवणारे मित्र भरपूर असतात, पण पंढरपूरला चल असं म्हणणारा एखादा जीवलग मित्र नशिबानं मिळत राहतो. हे लक्षात राहू द्या. गाव महाराज, मग आम्हालाही वाटतं देवाचं नाव स्वीकारावं, त्याच्याशिवाय पर्याय नाही, पर्यायच नाही. मग त्याचं नाव आम्ही जर स्वीकारलं तर आमचा फायदा काय. आम्ही बाकीच्या गोष्टी धरून राहिलो, देवाचं नाव घेतलं तर फायदा काय. म्हणजे बाकीच्या 3 गोष्टी तुम्ही जोडण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यातल्या 3 गोष्टी ओळीनं सांगतो. प्रिया, पुत्र आणि धन. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. नाशिवंत आटी प्रिया पुत्र
माणसाचं सगळ्यात जास्तीचं प्रेम कुणावर असेल ना ते बायकोवर असत, सगळ्याच असत. मी फक्त एखाद्याच सांगत नाही. विनेकरी बाबा, आपलं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर असतो? तुम्ही नका बोलू, पण बायकोवर असत. तुमचं कसं आहे महाराज? झाले बायकोवरच प्रेम जास्त असत. बायको इतकं जवळचं जगात कोणी नाही. आई नंतर आपल्याला माझं म्हणणारी, आपलं पालन पोषण करणारी, सांभाळणारी कोण असेल ना तर बायकोच आहे. या नवरा बायकोवर विनोद करतात लोक, बायकोला बदनाम केलं. पण सांगू का, पायाची बोट तिचे असतात, जोडवे आपल्या नावचे, पाय तिचे, पैंजण आपल्या नावचे, हात तिचे, चुडा आपल्या नावचा, गळा तिचा, डोरला आपल्या नावचं, कपाळ तिचं, कुंकू आपल्या नावचं, रक्त तिचं, दूध तिचं, 9 महिने 9 दिवस वेदना ती सोसते. पण पोराला नाव आपलं देऊन रिकामे होते. नाव कुणाला आहे? कुणाचं आहे? पोराच्या पुढे नाव कुणाच लागतं? आता नियम आला आईचं नाव लावायचं, तेही सगळेजण लावत नाहीत. पण ऐकावं आपण, एवढं प्रेम ती पतीवर करते, पतीचंही प्रेम तिच्यावर आहे. पण सांगू का, ज्या बायकोवर एवढं प्रेम करतो आपण, एवढं प्रेम करतो ना, कधीतरी लेखा कोरोना नावाचा रोग येतो. कधी का होईना पण तिला म्हणावं लागतं जेवायला वाढ. मग ती काठी घेते लांब लचक. कोरोना असतो, कोविड-19 असतो, सोशल डिस्टन्स असतं, काठीला खिळा ठोकते, चपाती अडकवते, आपल्या ताटात टाकते. हे आता आलं, तुकोबा तेव्हा म्हणाय, नामदेव महाराज तेव्हा म्हणाय, देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी, अंती जळत असे स्मशानी, अग्निसवे एकला, अग्निसवे एकला, टाकून पळती रांना पोरे, टाकून पळती रांना पोरे, अंती होती पाठ मारे, अंती होती पाठ मारे, टाकून पळती रांना पोरे, अंती होती पाठ पदर डोळ्याला लावते, सगळ्यात शेवटी का होईना मशानात जळणाऱ्या चितेकडे पाहते, पाठमोरी होते, निघून जाते. ऐकावं, मग पोरं आपल्यावर प्रेम करतात. सांगतो, जोपर्यंत खिशात पैसा आहे ना तोपर्यंत पोरं फार प्रेम करतील. शहाण्या माणसानं शक्यतो जोपर्यंत तुमचं पोरग स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज येऊ देऊ नये. माझी विनंती आहे तुम्हाला, ऐका बरं श्रीराम नगरकर, जोपर्यंत तुमचं पोरग कमवत नाही, आबा भाऊ सगळेजण ऐका, तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज येऊ देऊ नका. ज्या दिवशी कळेल ना त्याला तुमच्या नावावर किती पैसा आहे, जमीन आहे, जुमला आहे, कॉलर उडवत फिरतं गावात, काम धंदा करत नाही, त्याला म्हणा ना तुम्ही काहीतरी काम धंदा कर. नुकतीच बुलेटची पुंगळी काढलेली असते त्यानं, हे म्हणता गरज नाही, रोड टच आहे, रोड टच. काय सांगतो, वाट कशाची पाहतो म्हणे, अण्णा मरायची, आणि अण्णा मेल्यावर बॅनर लावून विकणार, गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणारच प्राधान्य. माझी विनंती आहे, कुणाच घेऊन बसला पोरांचं? जाऊ द्या, नातेवाईक असतील का सोडा. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, हे सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतं. कबूतर हवेतनं चाललं होतं, 2 उंदराची पिल्लं बुडत होती, कबूतर खाली आलं, पिल्लं उचलली, घरट्यात नेली, पंख उघडले, ऊब दिली, 15 मिनिटांना कबुतराच्या ध्यानात आलं आपण ज्यांना ऊब दिली त्या पिलांनीच आपले करेक्ट कार्यक्रम करून टाकलेत, पंख छाटले. कुणी? अशी बरीच उंदराची पिल्लं तुमच्या आजूबाजूने फिरतात. कबुतरांनो सावधान,
लेका आपल्याला म्हणतात तुमच्यावरच लक्ष आहे, तुमच्यावरच लक्ष आहे, तुमच्यावरच लक्ष आहे, दुसऱ्या पक्षाचा प्रचार करतात. हे पक्षांना कधी कळायचं? सोयरे आपले नाहीत. महाराज धन आमच्या कामाला येईल. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर, या दोन गोष्टी काही जास्त काळ टिकतात? नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आणि जगून झाल्यानंतर दान धर्म न करणाऱ्या श्रीमंताला पसारा बांधावा लागतो. जे तर संपत्ती आणि दया दोन्ही वसते एके ठाया, ते तर जाण धनंजया. असं वागा. ज्याचा बंगला मोठा आहे त्याचं काळी सुद्धा मोठा असावं. नाही तर आपल्याकडे साधी म्हण आहे आपल्या हवेली तालुक्यात, बडा घर आणि वाराजाई, दान धर्म करा. धन आपलं नाही, वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या आधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधी फायद्यात नसतं. शेवटचा दाखला देतो आणि थांबतो. एका माणसानं मोटरसायकल चोरली, विकायला गेला पुण्याला टू व्हीलर घेऊन. तिथे त्याला गिरायक लागलं, पण ते चोरच होतं. त्याला ओळखू नाही आलं. द्यायची का गाडी? मग काय शोला मांडले का? पैशाचं बोला 35,000, कमी जास्त रुपया नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो, लवकर या. हायवे लागला तसं नाही आला. मग बाकीच्याने विचारलं, का हो काय भावानं दिली तुमची गाडी? तो म्हणे ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. म्हणून नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शिन तेची फळ. शुद्ध बी म्हणजे नामस्मरण, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गुमटी. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. ते नामस्मरण आम्ही जर नेहमी ग्रहण केलं तर फायदा काय? नाव धड करा सहस्त्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावे. जर पहिलं तीरावरती जायचंय, पहिलं तीर पास करायचा, तर त्याच्या नामाशिवाय पर्याय नाही. का हो महाराज, तुम्ही अभंगाच्या प्रस्तावनेत काही मुद्दे सांगितले होते. संसारी माणसानं साधक व्हावं, साधक माणसानं संताकडे जावं, संताकडे गेल्यानंतर योग शिकवणार नाहीत, पूजा शिकवणार नाहीत, ज्ञान मिळवणार नाहीत. मग तुम्हाला नामस्मरण करायला लावतील. खिशातल्या मण्यापेक्षा माळेतला मणी महत्वाचा असतो, म्हणून तो नामस्मरण रूपी मणी जपला पाहिजे. नेहमी नामस्मरण का केलं पाहिजे? तर नामस्मरण हा अध्यात्माचा पाय आहे. असा वागणारा एखादा साधू, उदाहरण केवट नावाचं दिलं, उदाहरण मी तुम्हाला दिलंय, ऐकावं आपण. तुकोबरायांचं उदाहरण देत असताना नामाच्या जीवावरच पुढे आले. जर नामस्मरणाने आयुष्याचा उद्धार होतो तर सांगा महाराज, सुमित्रेनं जसं लक्ष्मणाला सांगितलं आणि लक्ष्मण जसा रामाच्या सेवेत गेला, तिथं पासून त्यानं नामस्मरण केलं. आम्ही नामस्मरण करू काय? आणि आम्ही नामस्मरण करायचा प्रयत्न केला तर आमचा फायदा होईल काय? फायदा नाही झाला तर तुमच्याकडे उपाय काय? महाराज म्हणाले, तोटा तर होणार नाही. काव म्हणे, ज्या काळाला आम्ही घाबरतो तो काळ जर आमच्याकडे आला तर आम्ही केलं काय पाहिजे? महाराज म्हणाले, मग 9 वाजता कीर्तन उभा राहिलंय, 11ला 5 मिनिटं कमी राहिले, इतका वेळ काय केलं? नामस्मरण केलं. पण समजा 11च्या आधीच जर आम्हाला देव न्यायला आला तर, काळच घेऊन गेला तर? महाराज म्हणाले, अशी शंका घेऊच नका. पण समजा चुकून तुम्हाला काळ न्यायला आलाच तर नामस्मरण रूपी शस्त्र काळाच्या तोंडावर फेकून हाना. तुका मने गाला हाना तोंडावरी, तुका मने गाला हाना तोंडावरी, टाळ हाना. तुका मने गाला हाना तोंडावरी, तुका मने गाला हाना तोंडावरी. टाळी वाजवा. वा वा. एकदम मनापासून टाळ्या वाजवा बरं. अभंगाच्या प्रस्तावनेपासून, अभंगापासून यत्किंचित बाजूला न जाता श्रीरामाचं मंदिर आहे, म्हणून श्रीरामाचंच चिंतन जास्तीत जास्त व्हावं याकरता या अभंगाची निवड करून अभंगाच्या शेवटच्या चरणापर्यंत आपण आलो. सप्ताह कशा निमित्त आहे? प्रभू रामनवमीच्या निमित्तानं, अर्थात त्यांच्या जन्माच्या उत्सवानं, म्हणून त्यांचं चिंतन झालं पाहिजे.
हा मानस माझा होता. आता तुम्हाला शेवटची विनवणी आहे. येऊ द्या बरं सगळ्याच्या हातवर, जास्त त्रास देणार नाही. रोजच तुम्ही हात वरती घेत असाल. आता काय झाले, हा ट्रेंडच आलाय सगळ्याला हात वर करायला लावायचं, मग ते टाळी वाजवायला लावायचे वगैरे वगैरे. मला तुम्हाला त्रास देऊ वाटत नाही, पण तेवढंच तुमची झोप जाते म्हणून, बाकी दुसरं काय नाही. तसं माझं आडनाव जरी बोराटे असलं तरी कीर्तन कधी मी बोर होऊ देत नाही. त्यात माझ्या गावचं नाव नातेपुते आहे. तुम्ही हात वर घ्या बरं, मला गोत्यात आणू नका. आमचं गाव नातेपुते. गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून हाणत होते म्हणे आमचे ग्रामस्थ. तेव्हा विनंती आहे, कुणी गोत्यात आणू नका. घ्या बरं हात वर, सरळ अशी बोटात बोट घाला, घ्या डोक्यापर्यंत, घ्या वर, घ्या खाली, घ्या वर. अंगात येत नाही ना कुणाच्या, घ्या खाली, घ्या वर. मनापासून आमचे बांदल दादाही इथं आलेत. अरे हात वर घ्या ना. बाकी त्यांचा परिवार आलाय, अक्षय दादा आले, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि या गावचं सुद्धा प्रेम आहे. पुन्हा एकदा परमादरणीय परमश्रद्धेय श्री शहाजी काका पवार, त्यांचा संपूर्ण परिवार, आमचा तन्मय दादा आणि परमादरणीय परमश्रद्धेय श्री आदरणीय श्रीकांत दादा बांडे पाटील अर्थात हवलदार यांच्या मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा ओमकार दादाचे आभार. मागच्या वर्षी ओमकार दादाची इच्छा होती की सागर महाराजांनी इथे यावं. माझ्यावरती त्यांचं फार प्रेम आहे. ते दोघंही तसे माझे नात्यानं मेवणे आहेत, फार गोड आहेत ते, आणि आवाज सुद्धा तितकाच गोड आहे. अरे हात वर घ्या ना. मी या करता तर सांगून राहिलो, सरळ हात वर. मोठ्या मनानं, शुद्ध अंतकरणानं, मनापासून प्रेमानं सर्वांनी भजन करायचं. विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम, घ्या हात खाली. आता घेतले